नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा भूमितीमधला अतिशय कन्फ्युजन करणारा टॉपिक आहे तो म्हणजे कोटिकोन आणि पूरककोन. अनेक विद्यार्थ्यांना पूरककोन आणि कोटिकोन ओळखण्यामध्ये नेहमी कन्फ्युजन राहते, म्हणून आज तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. चला मित्रांनो, सुरुवात करू. कोटिकोन आणि पूरककोन म्हणजे नेमकं काय? बघा, कोटिकोनलाच म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि बघा पूरक कोनला म्हणतो आपण सप्लिमेंटरी अँगल. आता बघा, पहिल्या नंबरला बघायचं आपल्याला कोटिकोन म्हणजे काय. कोटिकोनची डेफिनेशन आहे, जर दिलेल्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असेल तर त्या कोनांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. डेफिनेशन बघितली. आता बघा आकृतीवरून बघू. बघा, एक आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये बघा पहिला अँगल घेऊ, पहिला कोन घेऊ x आणि दुसरा कोन घेऊ इथे y. पहिला कोन घेतला x आणि दुसरा कोन घेतला y. आता बघा, याच्यामध्ये एक कोन राहणार तुमचा मूळ कोन, एक कोन राहणार याच्यामध्ये मूळ कोन आणि दुसऱ्या नंबरचा कोन राहणार कोटिकोन. एक राहणार मूळ कोन आणि दुसरा राहणार कोटिकोन, आणि मूळ कोन आणि कोटिकोन यांची बेरीज किती येते? 90 अंश यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघा, अँगल x प्लस अँगल y बरोबर 90 अंश, म्हणजे मूळ कोन आणि कोटिकोन यांची बेरीज किती येते? 90 अंश. हा झाला आपला कोटिकोन. त्यानंतर बघा पूरक कोन. जर दिलेल्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर त्या कोनांना आपण परस्परांचे पूरक कोन असे म्हणतो. आकृतीवरून पाहू. या पद्धतीने आकृती दिली आपल्याला. यामध्ये बघा, पहिला कोन होणार x आणि दुसरा कोन होणार आपला y. याच्यामध्ये एक राहतो मूळ कोन, याच्यामध्ये एक राहतो मूळ कोन आणि दुसरा राहतो इथे पूरक कोन. एक राहणार मूळ कोन आणि दुसरा राहतो पूरक कोन, आणि मूळ कोन आणि पूरक कोन यांची बेरीज यायला पाहिजे 180 अंश. म्हणून या ठिकाणी बघा, अँगल x प्लस अँगल y बरोबर 180 अंश. याला म्हणतो आपण पूरक कोन. बघा, कोटिकोनांच्या मापाची बेरीज 90 अंश, पूरक कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश. कोटिकोनामध्ये बघा, एक राहतो मूळ कोन, दुसरा राहतो कोटिकोन, त्याची बेरीज 90 अंश. आणि पूरक कोनामध्ये बघा, एक राहतो मूळ कोन आणि दुसरा राहतो पूरक कोन, आणि यांची बेरीज राहते 180 अंश. हे झाले बेसिक काही कन्सेप्ट राहिलेल्या याच्या. त्यानंतर बघा, नोटमध्ये बघा दोन कन्सेप्ट आपल्याला महत्वाचे आहे. इथे बघा, पहिल्या नंबरला आहे कोटिकोन आणि पूरक कोन यांची बेरीज राहते नेहमी 270 अंश. कोटिकोन आणि पूरक कोन यांची बेरीज किती? 270 अंश. आणि बघा, पूरक कोन आणि कोटिकोन यांच्यामधला फरक राहतो नेहमी 90 अंश. दोन्ही कन्सेप्ट आपल्याला अतिशय महत्वाच्या आहे. याच्यावरून आपल्याला बेसिक वरून आता प्रश्न सोडवायचे. चला पहिल्या नंबरचा प्रश्न पाहू. बघा, पहिल्या नंबरचा प्रश्न आहे आपल्याला 70 अंश या कोटिकोनाचे माप किती? आता बघा, हा 70 अंश जो आहे हा होणार आपला मूळ कोन. 70 अंश काय झाला? मूळ कोन. आणि काढायचा कोणता आपल्याला? कोटिकोन. मूळ कोन आणि कोटिकोन यांची बेरीज किती राहते? 90 अंश. यांची बेरीज किती राहते? 90 अंश. त्याच्यामधून आपण काय करायचा? मूळ कोन वजा केला तर भेटते आपल्याला कोटिकोन. म्हणून या ठिकाणी 70 अंश वजा 90 म्हणून 70 गेले, किती राहते? 20 अंश. तर 20 अंश भेटला आपल्याला कोटिकोनाचे माप. बघा, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेला आहे 20 अंश. चला दुसरा प्रश्न पाहू. बघा, दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 60 अंश या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती? इथे सुद्धा बघा, 60 अंश काय होणार आपला? मूळ कोन. 60 अंश होणार इथे मूळ कोन. आणि बघा, आपल्याला काढायचं आहे कोटिकोन. मूळ कोन आणि कोटिकोन यांची बेरीज किती राहते? 90 अंश. याच्यामधून जर आपण मूळ कोन वजा केला तर काय भेटते आपल्याला? कोटिकोन. म्हणून या ठिकाणी बघा, मूळ कोन वजा केला, मूळ कोन आपला 60, 90 मधून 60 गेले, किती राहते? 30 अंश. 30 अंश होणार आपला कोटिकोनाचे माप. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहणार. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे आपल्याला 80 अंश या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? आता विचारलं आपल्याला इथे पूरक कोन. तुम्हाला सांगितलेला आहे 80 अंश. आता बघा, सुरुवातीचा कोन इथे काय होणार? हा 80 अंश मूळ कोन. आणि काय विचारलं आपल्याला? पूरक कोन. मूळ कोन आणि पूरक कोन या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती राहते? नेहमी 180 अंश. म्हणून या ठिकाणी घ्यायची 180 अंश. बघा, याच्यामधून जर आपण मूळ कोन जर वजा केला तर भेटते आपल्याला पूरक कोनाचे माप. आणि मूळ कोन दिलेला आहे आपल्याला इथे 80 अंश. म्हणून 180 वजा 80 किती राहते? इथे 100 अंश. 100 अंश होणार आपला
पूरक कोनाचे माप या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेले आपल्याला 100 अंश हे झाले पूरक कोनाचे माप. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 120 अंश या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती. आता बघा 120 अंश काय होणार इथे आपला मूळ कोन. 120 अंश काय झाला आपला इथे मूळ कोन. एकशे 120 अंश होणार आपला इथे मूळ कोन. या कोनाचे पूरक कोन काढायचे आहे. मूळ कोन आणि पूरक कोन किती अंशाचा राहतो 180 अंशाचा. याच्यामधून जर आपण मूळ कोन वजा केलं तर काय भेटते आपल्याला पूरक कोन. म्हणून 180 वजा 120 याच्यातून वजा केले 120 किती राहते इथे 60 अंश. म्हणून बघा पूरक कोनाचे माप होणार आपले 60 अंश. ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेला आपल्याला 60 अंश. चला पुढचा प्रश्न पाहू. एकदम इझी स्वरूपाचे प्रश्न आहे. बघा 90 वजा 2x या कोनाचे कोटी कोनाचे माप काढायचे आहे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे मूळ कोन आणि कोटी कोन यांची बेरीज नेहमी किती राहते 90 अंश. म्हणून या ठिकाणी घ्यायचं मूळ कोन प्लस कोटी कोन यांची बेरीज 90 अंश. मूळ कोन आपल्याला दिलेला आहे किती 90 वजा 2x. म्हणून जशाच तसा त्याच्या खाली ठेवून द्यायचा 90 वजा 2x प्लस आपल्याला कोटी कोन काढायचा आहे. कोटी कोन जशाच तसा इकडे त्यांची बेरीज 90 अंश. आता 90 वजा 2x बरोबरच्या त्या साईडला गेलं तर काय त्याची वजा बाकी. म्हणून या ठिकाणी बघा 90 हे कोटी कोन जशाच तसा. आता बघा इथे प्लस मध्ये 90 आहे तिकडल्या साईडला गेलं बरोबरच्या त्या साईडला गेलं तर काय होते इथे वजा 90 आणि इथे वजा 2x आहे बरोबरच्या या साईडला तिकडल्या साईडला गेलं तर काय होते प्लस 2x. म्हणून या ठिकाणी प्लस 2x या ठिकाणी बघा 90 प्लस मध्ये आहे मायनस मध्ये 90 आहे प्लस 90 मायनस 90 काय होते कॅन्सल. शिल्लक राहते प्लस मध्ये 2x. म्हणून या ठिकाणी बघा कोटी कोन होणार आपला 2x. कोटी कोनाचे माप झाले आपले 2x. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. एकदम इझी स्वरूपाचे प्रश्न आहे. हळूहळू आपण कठीण प्रश्नाकडे जाणार. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 90 प्लस x अंश कोनाच्या पूरक कोनाचे माप किती. तुम्हाला सांगितलेलं इथे मूळ कोन आणि एक राहणार इथे पूरक कोन. मूळ कोन आणि पूरक कोन यांची बेरीज किती राहते 180 अंश. आपल्याला दिलेला इथे मूळ कोन त्याच्या खाली जशाच तसा ठेवायचा 90 प्लस x प्लस पूरक कोन काढायचा आहे जवळशात तसा 180. आता याला काय करायचं बरोबरच्या त्या साईडला न्यायचं. 90 जर इथे प्लस मध्ये आहे तिकडल्या साईडला काय होईल वजा 90. इथे प्लस x आहे बरोबरच्या त्या साईडला काय होईल वजा x. म्हणून आता 180 वजा 90 किती राहते इथे 90 आणि मायनस x जशाच तसे. म्हणजे बघा पूरक कोनाचे माप होणार आपले 90 वजा x. म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 90 वजा x या प्रश्नाचं उत्तर राहणार. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 7व्या नंबरचा आपल्याला प्रश्न आहे 130 अंशचा पूरक कोन कोणत्या कोनाचा कोटी कोन आहे. मित्रांनो प्रश्नाचं स्वरूप अगदी सोप्या पद्धतीचं आहे पण कन्फ्यूज करणारा हा प्रश्न राहणार आहे. इथे बघा काय दिलेला आपल्याला पूरक कोन एक दिला आहे कोटी कोन. कोटी कोन आणि पूरक कोन दोनाचा काय असतो मूळ कोन सारखा असतो. म्हणून या ठिकाणी बघा पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती राहते 180 अंश आणि पूरक कोनाचे माप किती दिले आपल्याला 130 अंश. आपल्याला त्याच्या बेरजेमधून जर आपण पूरक कोन काढला तर कोणता भेटणार आपल्याला मूळ कोन. म्हणून वजा करायचं इथे 130 अंश. 180 मधून 130 गेले किती राहते 50 अंश. आता हा काय भेटला आपल्याला मूळ कोन. काय भेटला आपल्याला मूळ कोन. कारण बघा मूळ कोन आणि पूरक कोन यांची बेरीज किती राहते 180 अंश. पूरक कोन दिलेला आपल्याला म्हणून वजा पूरक कोन केला 180 मधून 130 गेले किती 50 अंश. 50 अंशाचा भेटला आपल्याला इथे मूळ कोन. आता काय करायचं आपल्याला कोटी कोन. आपल्याकडे भेटलाय मूळ कोन आणि कोटी कोन यांची बेरीज किती राहते नेहमी 90 अंश. आणि भेटला आपल्याला कोणता आहे मूळ कोन जर वजा केला तर आपल्याला काय भेटते कोटी कोनाचे काय भेटणार इथे माप भेटणार. म्हणून वजा 90 मधून 50 वजा केले किती भेटते 40 अंश. 40 अंश भेटला आपला कोटी कोनाचे माप राहणार आपले 40 अंश. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 130 अंश आहे तर त्या कोनाचे माप किती. आता बघा या प्रश्नामध्ये सर्वात आधी वाचा काय म्हणते एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज किती आहे 130 अंश तर त्या कोनाचे माप किती. तुम्हाला दोन कन्सेप्ट सांगितल्या होत्या कोटी कोन आणि पूरक कोन यांच्या मापाची बेरीज 270 अंश. पूरक कोन
आणि कोटी कोण यांचा मधला फरक 90 अंश. आता बघा या ठिकाणी 130 काय दिली आहे, दोन कोणाच्या मापाची बेरीज दिली आहे म्हणून काय घ्यायची बेरीज. म्हणून बघा इथे पूरक कोण प्लस कोटी कोण यांच्या मापाची बेरीज किती राहते 270 अंश. इथे किती दिले आपल्याला 130 अंश. वास्तविक किती असते 270 अंश, पण दिले किती इथे आपल्याला 130 अंश. म्हणून या ठिकाणी 270 वजा 130 0 7 3 गेले 4 2 1 गेला किती 1. आता बघा 140 काय आलं आपलं उत्तर. पण याच्यामध्ये बघा 140 मध्ये पूरक कोणाचं मूळ कोण राहणार आणि याच्यामध्ये कोटी कोणाचा सुद्धा काय राहणार मूळ कोण. म्हणजे मूळ कोण झाले याच्यामध्ये 2. आणि जर आपल्याला याला जर वेगळं करायचं असेल तर काय करणार आपण इथे 140 भागेला 2 किती येणार 70 अंश. 70 अंश होणार आपला मूळ कोण. तर त्या कोणाचे माप विचारले आपल्याला किती राहणार किती येणार आहे इथे 70 अंश. त्या कोणाचे म्हणजे कोणत्या कोणाचे माप विचारले होते इथे मूळ कोणाचे माप आपल्याला विचारले होते. मूळ कोण येणार आपला 70 अंश. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो 9व्या नंबरचा आपल्यासाठी प्रश्न आहे. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाची बेरीज 210 अंश आहे तर त्या कोणाचे माप किती. अगोदरच्या प्रश्नासारखा ॲज इट इज हा प्रश्न राहिलेला आहे. बघा तुम्हाला सांगितलेलं आहे पूरक कोण प्लस कोटी कोण यांची बेरीज किती राहते 270 अंश. वास्तविक किती राहणार 270 अंश, पण उदाहरणामध्ये किती दिले 210 अंश. म्हणून बघा 270 वजा 210 वजा करायचं 7 1 गेला 6 म्हणजे किती आलं 60 अंश. आणि 60 अंशामध्ये बघा दोन मूळ कोण राहणार, एक तर या पूरक कोणाचा आणि दुसऱ्या कोटी कोणाचा. त्याला काय करायचं वेगळं म्हणून काय करायचं इथे 60 भागेला 2 जर केलं किती येते 30 अंश. 30 अंश राहणार आपला त्या कोणाचे म्हणजे मूळ कोणाचे माप किती राहणार 30 अंश. 30 अंश या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढचा पाहू. बघा एका कोणाच्या पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 5:2 आहे तर त्या कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे गुणोत्तर. कशाचं दिलेलं आहे गुणोत्तर पूरक कोण आणि कोटी कोण यांचे दिलेले आहे आपल्याला गुणोत्तर. चला पाहू. पहिला नंबर आहे पूरक कोण, त्यानंतर इथे कोटी कोण. गुणोत्तर किती दिलं आहे इथे आहे 5 इथे आहे 2. आणि बघा त्या कोणाच्या पूरक कोण किती मापाचा असेल. कोणता कोण काढायचा इथे आपल्याला पूरक कोण. पूरक कोण आणि कोटी कोण यांचे दिले आपल्याला गुणोत्तर आणि काढायचं आपल्याला पूरक कोण. चला पाहू. तर बघा पूरक कोण आणि कोटी कोण या दोन कोणांमधला फरक किती राहतो नेहमी 90 अंशाचा. फरक किती राहणार 90 अंश. आणि पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या गुणोत्तरामधला फरक किती आहे इथे 5 2 गेले किती राहते 3. आणि बघा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यामुळे जर वजाबाकी केली तर किती येणार इथे 90 अंश. फरक राहणार 90 अंश म्हणजे बघा 3 युनिट म्हणजे किती 90. आणि काय काढायचं आपल्याला पूरक कोण. तर बघा पूरक कोणाचं गुणोत्तर आहे 5 तर 5 म्हणजे किती बघा 5 2 गेले 3. पूरक कोण आणि कोटी कोणाच्या गुणोत्तरातला फरक आलाय 3. कोटी कोण आणि पूरक कोण यामधला फरक किती राहतो 90चा. म्हणजे बघा 3 युनिट म्हणजे किती 90. कोणता कोण काढायचा आहे पूरक कोण. पूरक कोणाचं गुणोत्तर आहे 5 म्हणून या ठिकाणी 5 म्हणजे किती 3 म्हणजे 90 तर 5 म्हणजे किती. म्हणून या ठिकाणी बघा 90 गुणिले 5 भागाकारामध्ये किती 3. 3 नी बघा 90 ला भाग द्या 3 1 3 3 त्रिक 90 3 त्रिक 9 उरला 0 म्हणजे 30 गुणिले 5 3 5 15 म्हणजे किती आलं 150 अंश. 150 अंशाचा काय राहणार आपला पूरक कोण. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आपल्याला 150 अंश या प्रश्नाचं उत्तर राहणार. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 11व्या नंबरचा प्रश्न आहे. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 13:4 आहे तर त्या कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल. इथे सुद्धा आपल्याला पूरक कोण काढायचा आहे. बघा पूरक कोण आणि कोटी कोण यांचं काय दिलाय गुणोत्तर. पूरक कोणाचं गुणोत्तर दिला 13 आणि कोटी कोणाचं गुणोत्तर दिलाय 4. 13 मधून 4 गेले किती राहते 9. दोघांमधला फरक किती आला गुणोत्तराचा 9. आणि बघा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यामधला फरक किती राहतो 90 अंशाचा. म्हणजे बघा 9 युनिट म्हणजे किती 90 अंश. पूरक कोण काढायचं आहे. पूरक कोणाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला 13. म्हणून या ठिकाणी बघा 13 म्हणजे किती याचा काय करायचा क्रॉसमध्ये गुणाकार 90 गुणिले 13 भागेला किती 9. 9 1 9 9 10 90. 10 गुणिले 13 13 किती 130 अंश. 130 अंशाचा कोणता कोण राहणार पूरक कोण. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 130 अंश. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू.
मग मित्रांनो 12व्या नंबरचा आपल्यासाठी प्रश्न आहे एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 7:16 आहे तर त्या कोणाचा कोटी कोण किती मापाचा असेल. आता विचारला इथे आपल्याला कोटी कोण. चला पाहू. बघा पहिल्या नंबरचा कोणता आहे कोटी कोण, त्यानंतर आहे इथे पूरक कोण, त्यांचे गुणोत्तर दिले आहे 7:16 या दोन याच्यामधला फरक किती राहणार 9चा. कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामधला फरक कितीचा राहतो 90चा कितीचा राहणार 90चा. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं कोटी कोणाचं गुणोत्तर किती आहे 7 म्हणून या ठिकाणी बघा 7 म्हणजे किती 9 युनिट म्हणजे 90 तर 7 म्हणजे किती कारण की 7 आहे गुणोत्तर कोणाचं कोटी कोणाचं. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 90 गुणिले 7 भागेला किती 9 9 1 9 9 10 90 आणि 10 गुणिले 7 जर केलं किती ते 70 अंश राहणार आपल्या कोटी कोणाचे माप 70 अंश. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. एकदम इझी स्वरूपाचे प्रश्न आहे. आपण बघा हळूहळू इझी कडून आपण कठीण प्रश्नाकडे जाणार आहोत. चला पाहू. बघा मित्रांनो हे व्हिडिओ बघितल्यानंतर नंतर तुम्हाला कोटी कोण आणि पूरक कोण मध्ये एकही कन्सेप्ट क्लिअर तुमचा झाला नाही असं होणार नाही. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. चला बघा 13 नंबरचा प्रश्न आपल्यासाठी आहे एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 8:3 आहे तर त्या मूळ कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती. आता हा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न होता. बघा कसा याला सोडवायचा. बघा काय दिलं आपल्याला इथे पूरक कोण, त्यानंतर कोणता दिला इथे कोटी कोण, त्याचं गुणोत्तर किती आहे 8:3. पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर किती आहे 8:3. यांच्यामधला फरक जर केला 8तून 3 गेले किती राहते 5 आणि पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यामधला फरक किती राहतो नेहमी 90 अंशाचा. आणि काय विचारलंय आता आपल्याला मूळ कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती. आता पूरक कोणाचं गुणोत्तर किती आहे 8 म्हणून या ठिकाणी घ्यायचं आपल्याला पूरक कोणाचे गुणोत्तर 8 बरोबर किती याचा काय करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 90 गुणिले 8 भागेला किती 5. 90 गुणिले 8 भागेला 5. 5 नी काय द्यायचा 90 ला भाग द्यायचा 5 1 5 5 18 90 18 पंच काय 90 आणि 18 8 किती होते 144 अंश काय आला आपलं पूरक कोणाचे माप. आपल्याला बघा पूरक कोणाचे माप किती भेटले आता 144 अंश. आणि बघा आपल्याला काढायचं आहे मूळ कोण आणि पूरक कोण यांच्या गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. पूरक कोण भेटला 144 अंशाचा. आता पूरक कोण भेटला आपल्याला काढायचा कोणता आहे मूळ कोण. तुम्हाला माहित आहे मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती राहते 180 अंश. आणि बघा आपल्याला काय भेटला इथे पूरक कोण म्हणून बघा 180 अंशामधून जर आपण 144 अंश जर वजा केले तर भेटते आपल्याला मूळ कोण. 10तून 4 गेले 6 इथे 5 झाले 8तून 5 गेले 3 म्हणजे 36 अंश भेटला आपल्याला मूळ कोण. हा झाला पूरक कोण. हा भेटला आपल्याला इथे आता मूळ कोण. याचं विचारलं आपल्याला गुणोत्तर म्हणजे मूळ कोणाला इथे 36. आता बघा मूळ कोणाचं गुणोत्तर भेटले 36 पूरक कोणाचे गुणोत्तर भेटले 144. आता कितीने भाग जाणार इथे 12ने 12 36 आणि बघा 144 कितीचा वर्ग आहे 12चा म्हणजे 3×12 3ने डायरेक्ट भाग जातोय 12ला 3 1 3 3 चौक 12 म्हणजे बघा 1/4 मूळ कोण आणि पूरक कोणाचे होणार गुणोत्तर. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे आपल्याला 1/4. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या पद्धतीचा प्रश्न आला तर सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा हळूहळू आता प्रश्नाची लेवल वाढत चाललेली आहे. बघा एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर अनुक्रमे 9/4 आहे तर त्या मूळ कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती. सुरुवातीला काय पूरक कोण दिलाय पूरक कोण घ्या, कोटी कोण दिलेला आहे कोटी कोण घ्या. याचं गुणोत्तर किती आहे 9/4. याच्यामधला फरक 9तून 4 गेले किती राहणार इथे 5. आणि पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यामधला फरक किती राहतो 90 अंशाचा म्हणून इथे 90. आपल्याला काय काढायचं आहे मूळ कोण आणि त्याच्या पूरक कोणाचे गुणोत्तर. पूरक कोणाशी विचारले म्हणून पूरक कोणाचं गुणोत्तर किती येते 9 म्हणजे किती 5 म्हणजे 90 तर 9 म्हणजे किती म्हणजे काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 90 गुणिले 9 भागेला 5 5 1 5 5 18 90 आणि 18 9 किती राहणार 162 अंश. 162 अंश काय होणार इथे मूळ कोण आणि पूरक कोणाचे गुणोत्तर म्हणजे 162 अंश भेटला आपलं पूरक कोणाचे गुणोत्तर. काढायचा कोणता कोण आता आपल्याला मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती राहते 180 अंश. म्हणून 180 मधून जर आपण पूरक कोणाचे माप जर वजा केले तर काय भेटणार मूळ कोण म्हणून 180 वजा 162 किती भेटणार 10तून 2 गेले 8 6 1 7 8 7 गेला 1 1तून 1 गेला 0 म्हणजे 18 अंश. 18 अंश काय भेटला आता आपल्याला इथे मूळ कोण.
मूळ कोणाचं गुणोत्तर भेटलं 18, पूरक कोणाचे गुणोत्तर भेटले 162 अंश. 18 डायरेक्ट 162 ला भाग जातो, 18 × 18 18 9 162 आणि मूळ कोण आणि पूरक कोणाचे गुणोत्तर होणार आपल्याकडे 1:9. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेले आपल्याला 1:9. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो, 15व्या नंबरचा प्रश्न आपल्यासाठी राहणार आहे. एका पूरक कोणाचे माप त्याच्या मूळ कोणाच्या मापाच्या 3 पट आहे तर त्या मूळ कोणाचे माप किती? आता पूरक कोणाचे माप त्याच्या मूळ कोणाच्या 3 पट आहे विचारलं आपल्याला, त्या मूळ कोणाचे माप काढा. या पद्धतीने बघा आपल्याला मित्रांनो कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे, कारण की प्रश्नाचं स्वरूप या ठिकाणी चेंज झालेलं आहे. सुरुवातीला कोणतं दिलेलं आहे? पूरक कोण. पूरक कोण घ्या. त्याच्यानंतर कोणता कोण दिला आहे आपल्याला इथे? मूळ कोण. मूळ कोणाचं गुणोत्तर काय होते? मूळ कोण जर इथे 1 घेतला, 1च्या जर 3 पट केलं तर काय भेटते आपल्याला? पूरक कोणाचे गुणोत्तर. कारण मूळ कोणाच्या 3 पट कोणता आहे? पूरक कोण. जर मूळ कोण जर 1 घेतला तर त्याच्या 3 पट कोणता होणार? पूरक कोण. म्हणून या ठिकाणी घ्यायचं आपल्याला पूरक कोणाचे गुणोत्तर 3 आणि मूळ कोणाचे गुणोत्तर 1. आता बघा 3 + 1 यांची बेरीज केली ती किती येते? 4. आणि बघा पूरक कोण, मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती राहते? नेहमी 180 अंश. म्हणजे बघा 180 अंश म्हणजे 4 युनिट म्हणजे किती होतात? 180 अंश होतो. आपल्याला काय काढायचं? मूळ कोण म्हणजे 1 युनिट काढायचा आहे. 3 आणि 1 किती झाले? 4 युनिट. 4 युनिट म्हणजे किती? 180 अंश. आपल्याला काढायचं आहे मूळ कोण. मूळ कोणाचं युनिट किती आहे? 1. म्हणून बघा 180 भागीला जर 4 केलं तर भेटते आपल्याला मूळ कोण. याला काय द्यायचा? भाग. 4 × 4 4 × 16 किती उरले? 2. 4 × 5 20 म्हणजे बघा 45 अंश म्हणजे काय? 1 युनिट. म्हणजे मूळ कोण भेटला आपल्याला 45 अंश होणार आपला मूळ कोणाचे माप. याचं गुणोत्तर 1 पट आहे. मूळ कोण 1 पट घ्या, त्याची 3 पट घ्या. पूरक कोण, मूळ कोण आणि पूरक कोणाची गुणोत्तराची बेरीज किती येते? 4. 4 युनिट. पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज किती राहते? 180 अंश. त्याला डिवायडेड बाय 4 काय भेटते आपल्याला? एका युनिटचे माप म्हणजे मूळ कोणाचे माप किती भेटले आपल्याला? 45 अंश. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा 16व्या नंबरचा प्रश्न आहे. एका पूरक कोणाचे माप त्याच्या मूळ कोणाच्या 17 पट आहे तर त्या मूळ कोणाचे माप काढा. सेम ॲज इट इज प्रश्न आहे. बघा कसं सोडवायचा. काय दिला इथे? पूरक कोण. म्हणून या ठिकाणी पूरक कोण घ्यायचं. सोबत दिलेला आपल्याला मूळ कोण. मूळ कोण काय घ्यायचा? नेहमी 1 आणि त्याच्या किती पट आहे? पूरक कोण 17 पट. म्हणून या ठिकाणी पूरक कोणाचं गुणोत्तर 17. पूरक कोण गुणाचं 17, मूळ कोणाचं गुणोत्तर 1. 17 आणि 1 जर केला किती भेटते आपल्याला? 18. 17 + 1 किती? 18. 18 युनिट. आपल्याला मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती राहते? 180 अंश. हे काय झालं? 18 युनिटचं माप झालं. किती? 180 अंश. एकाचं काढायचं आहे म्हणजे बघा 180 भागीला 18 किती येणार? 18 × 10 180 म्हणजे 10 अंश येणार. कशाचं? मूळ कोणाचे माप. आपल्याला टोटल युनिट भेटले 18. 17 आणि 1 किती? 18. पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज 180 भागीला जर 18 केलं तर काय भेटेल आपल्याला? मूळ कोणाचे माप म्हणजे एका युनिटचे माप भेटणार किती आलं? 10 अंश. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 17व्या नंबरचा आपल्यासाठी प्रश्न राहणार आहे. एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या मूळ कोणाच्या 4 पट आहे तर त्या पूरक कोणाचे माप किती? आतापर्यंत आपल्याला विचारलं होतं मूळ कोणाचे माप काढा. आता कोणत्या कोणाचे काढायचे आहे? पूरक कोणाचे माप काढायचे आहे. चला एक आहे पूरक कोण. दुसऱ्या नंबरला कोणता आपला? मूळ कोण. मूळ कोणाचं गुणोत्तर 1. 1च्या किती पट आहे? पूरक कोण 4 पट. म्हणून पूरक कोणाचं गुणोत्तर 4. 4 आणि 1 किती होते? यांची बेरीज 5. ठीक आहे. चला मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती राहणार? 180 अंश भागीला किती? 5. कारण काय कोणता कोण काढायचा आपल्याला? पूरक कोणाचे माप काढायचे आहे. पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज किती? 5. म्हणजे 5 युनिट म्हणजे किती? 180. कारण की पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज किती राहते? 180 अंश. आता बघा आपल्याला काय काढायचे? पूरक कोणाचे माप काढायचे आहे. म्हणून या ठिकाणी गुन्हेला काय घ्यायचं? 4. कारण की पूरक कोणाचं युनिट किती आपलं? 4. गुणोत्तर आहे 4 म्हणून गुणाकारामध्ये 4. 180 भागीला 5 गुणेला 4. सॉल्व करा. बघा 5 × 15 किती उरले? 3. 5 × 30 म्हणजे बघा 36 गुणेला 4. 4 × 24 4 उरले 2. 4 × 12 आणि 2 किती? 14 म्हणजे 144 अंश. बघा आपल्याला भेटाल पूरक कोणाचे माप 144 अंश. या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. हळूहळू बघा प्रश्नाची लेवल आता इथून वाढत गेलेली
आहे. मित्रांनो, कोणताही प्रश्न आला तर कोणत्या परिस्थितीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सगळ्या बेसिक कन्सेप्टवरती फोकस करायचा. बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर परीक्षेमध्ये येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. या पद्धतीने हे सर्व प्रश्न टॅकल करायचे. व्हिडिओ बघा, एक दोन वेळेस जर व्हिडिओ बघितला तर तुमचा एकही कन्सेप्ट राहणार नाही. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 18 नंबरचा प्रश्न आहे. एका कोनाचा पूरक कोन हा त्या मूळ कोनाच्या 5 पट आहे, तर त्या पूरक कोनाचे माप किती? ते सुद्धा विचारले आपल्याला. पूरक कोनाचे माप पहिल्या नंबरला घ्या पूरक कोन, त्यानंतर घेतो आपण इथे मूळ कोन. मूळ कोन एक राहते गुणोत्तर त्याचं, एकच्या पूरक कोन किती पट आहे? 5 पट आहे, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 5. 5 आणि 1 किती होते? 6. टोटल युनिट भेटले आपल्याला 6. पूरक कोन आणि मूळ कोन यांची बेरीज किती राहते? 180 अंश भागेला किती इथे? 6. कारण की 6 भाग म्हणजे किती? 180 अंश. आता काय करायचं आपल्याला? पूरक कोन, म्हणून या ठिकाणी घ्यायचं गुणाकारामध्ये 5. पूरक कोनाचं गुणोत्तर आहे 5. 6 1 6, 6 3 18 म्हणजे काय भेटलं आपल्याला? 30 गुणिले 5, 3 5 15 म्हणजे बघा 150 अंश पूरक कोनाचे माप राहणार आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेले आपल्याला 150 अंश. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 19व्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. एका कोनाचा कोटी कोन हा त्या कोनाच्या 2/3 पट आहे, तर त्या कोनाचे पूरक कोन किती मापाचे होईल? आता बघा त्या कोनाच्या म्हणजे काय होते इथे? मूळ कोनाच्या 2/3 पट आहे. प्रश्न वाचा. एका कोनाचा कोटी कोन हा मूळ कोनाच्या 2/3 पट आहे, तर त्या कोनाचा पूरक कोनाचे माप विचारलेले आहे. आता बघा जवळचा कोणता कोण आहे इथे? मूळ कोन. आता जो खालचा जो रेशो राहतो तो द्यायचा जवळच्या याला, म्हणजे मूळ कोन जवळ आहे म्हणून खालचा जो छेदातला भाग राहते तो कोणाला द्यायचा? मूळ कोनाला. आणि जो अंशातला भाग राहते तो द्यायचा दूरचा जो कोन आहे. दूरचा कोन आहे इथे कोटी कोन, जवळचा आहे मूळ कोन. मूळ कोनाचे गुणोत्तर होणार 3 आणि कोटी कोनाचे गुणोत्तर होणार इथे 2. या पद्धतीने हा प्रश्नाला सोडवायचं. बघा आता इथे काय? कोटी कोन, त्याच्यानंतर इकडे कोणता कोन आहे? मूळ कोन. मूळ कोनाचं गुणोत्तर जवळचं राहते. मूळ कोन किती? 3 आणि कोटी कोन किती होणार? 2. 2 3. आणि काय काढायचं आपल्याला? पूरक कोनाचे माप काढायचे. आता बघा 2 आणि 3 किती होणार? 5. 2 आणि 3 किती होणार? 5 म्हणजे 5 युनिट. आता कोटी कोन आणि मूळ कोन आपल्याला काय विचारला? पूरक कोनाचे माप काढा. तर सुरुवातीला आपण कोटी कोनाचे माप काढून घेऊ. मूळ कोन जर भेटला तर आपल्याला त्याच्यावरून पूरक कोनाचे माप सुद्धा काढता येते. आता बघा कोटी कोन आणि मूळ कोन यांची बेरीज किती राहते? नेहमी 90. कोटी कोन आणि मूळ कोन यांची बेरीज किती राहते? 90. आणि बघा याच्यावरून जर आपण मूळ कोन जर काढला तर भेटते आपल्याला पूरक कोनाचे माप. म्हणून या ठिकाणी घ्यायचं 3 म्हणजे किती? 5 म्हणजे 90, तर 3 म्हणजे किती? म्हणून या ठिकाणी होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 90 गुणिले 3 भागिले 5 काय होणार? 5 ने जर 90 ला भागलं 18 पंच 90, 18 3 54. बघा 54 भेटला आपल्याला इथे मूळ कोन. 54 काय भेटला? मूळ कोन. काढायचा कोणता आपल्याला इथे? पूरक कोन. तुम्हाला सांगितलं आहे मूळ कोन आणि पूरक कोन यांची बेरीज किती राहते? नेहमी 180 अंश. किती राहते? 180 अंश. मूळ कोन आपल्याला भेटला, पूरक कोन काढायचा आहे म्हणून काय करायचं? दोघांच्या बेरीज म्हणून काय करायचं? मूळ कोन वजा मूळ कोन किती आलाय? 54. म्हणून या ठिकाणी 180 वजा 54 जर केला तर आपल्याला काय भेटते? पूरक कोनाचे माप. बघा 10 तून 4 गेले 6, इथे 6 झाले. 8 तून 6 गेले 2, 1 तून 1 गेला 0. म्हणजे बघा 26 काय भेटलं आपल्याला? पूरक कोनाचे माप किती भेटले? 26 अंश. 8तून 1 इथे राहणार 1 म्हणजे 126 अंश. 180 मधून 54 गेले किती राहते? 126 अंश. 126 अंश काय होणार आपले? पूरक कोनाचे माप. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 20व्या नंबरचा आपल्यासाठी प्रश्न आहे. एका कोनाचा पूरक कोन हा त्या कोनाच्या 7/3 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? आता काढायचं आपल्याला कोटी कोनाचे माप किती. आता त्या कोनाच्या म्हणजे काय असते इथे? मूळ कोनाच्या. आता मूळ कोनाचे गुणोत्तर होणार 3, कारण की खालचा जो भाग असते तो कोणाला देतो आपण? मूळ कोनाला. वरचा जो भाग असतो तो कोणाला देणार इथे? आता पूरक कोनाला. बघा इथे पूरक कोन आणि मूळ कोन. पूरक कोन आणि मूळ कोन. पूरक कोनाचे गुणोत्तर किती होणार इथे? 7 आणि मूळ कोनाचे गुणोत्तर होणार इथे 3. 7 आणि 3 यांची बेरीज किती? 10. पूरक कोन आणि मूळ कोन यांची बेरीज किती राहते? 180 अंश भागेला किती? 10. कारण की 10 युनिट म्हणजे किती होते? 180. आणि काय काढायचं आपल्याला? सुरुवातीला कोटी कोन काढायचा आहे, पण काढायचा काय आता इथे? पूरक कोन. पूरक कोनाचे गुणोत्तर किती आहे? 3 म्हणजे गुणेला 3. 0 0 कटले. 18 3
54 अंश काय भेटला आपल्याला इथे आता मूळ कोण किती भेटला 54 अंश. आपल्याला करायचं आहे कोटी कोण, मूळ कोण आणि कोटी कोण यांची बेरीज किती राहते 90 अंश. 90 अंश मधून जर आपण मूळ कोण जर वजा केला तर भेटते आपल्याला कोटी कोणाचे माप. म्हणून बघा 90 वजा 54, 10तून 4 गेले 6, इथे झाला 1, 5 आणि 1 6 झाले, 9तून 6 गेले किती 3, म्हणजे 36 अंश. 36 अंशाचं राहणार कोटी कोणाचं माप राहणार 36 अंश. ऑप्शन नंबर 1 दिलेला आपल्याला 36 अंश. या पद्धतीनं 20व्या नंबरचा प्रश्न मित्रांनो आपल्याला सोडवायचा होता. चला पुढचा नंबर 21व्या नंबरचा प्रश्न आपल्यासाठी राहणार आहे. बघा प्रश्न आहे, एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 50 11 आहे तर त्या मूळ कोणाचे माप किती. आपल्याला काढायचं आहे मूळ कोणाचे माप. पहिल्या नंबरला कोणता आहे कोटी कोण, त्यानंतर कोणता आहे पूरक कोण. चला इथे काय आहे 5 आणि 11. कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामधला फरक किती राहतो नेहमी 90चा. फरक किती राहणार 90चा. 5 मधून 11 गेले किती राहते 6, म्हणजे 6 युनिट म्हणजे किती 90. 6 भाग म्हणजे काय होणार 90. कोणता कोण काढायचा आपल्याला मूळ कोण काढायचा आहे. आणि जर आपल्याला पूरक कोण जर काढला किंवा कोटी कोण या दोनपैकी कोणताही कोण काढला तर आपल्याला मूळ कोण सहज काढता येतो. सुरुवातीला आपण कोटी कोण काढू, म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये घ्यायचं 5. 6 ने 9ला भाग द्या, 6 1 6 किती उरते 9तून 6 गेले 3, 6 पंचे 30 आणि काय उरलं 15 गुणिले 5, 15 5 75. म्हणजे बघा आपल्याला कोटी कोणाचे माप किती भेटले 75. कोटी कोण भेटला आपल्याला 75 मापाचा. कोणता कोण काढायचा आहे मूळ कोण काढायचा आहे. कोटी कोण आणि मूळ कोण यांची बेरीज किती राहते 90 अंश. म्हणजे बघा 90 वजा मूळ कोण कोटी कोण काय करायचा वजा करायचा त्याच्यातून 75 अंश. 90 मधून 75, 10तून 5 गेले 5, इथे झाले 8 आणि बघा 9तून 8 गेले किती राहते 1, म्हणजे बघा 15 अंशाचा होणार आपला मूळ कोण. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 15 अंश. 15 अंश या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न काय करायचा सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शेवटचा आणि 22व्या नंबरचा प्रश्न आपल्यासाठी आहे. बघा एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 4:9 आहे तर त्या मूळ कोणाचे माप काढा. इथे सुद्धा आपल्याला मूळ कोणाचे माप काढायचे आहे. बघा सुरुवातीला कोणता दिला आहे कोटी कोण, इथे घेऊ कोटी कोण. त्यानंतर बघा इथे दिला आपल्याला पूरक कोण, त्याचा गुणोत्तर दिला आहे 4:9. या दोन मधला फरक 9तून 4 गेले किती राहते 5, 9तून 4 गेले 5, म्हणजे फरक काढला गुणोत्तरा म्हणला किती आला 5. आता बघा आपल्याला मूळ कोण काढायचा आहे, म्हणजे कोणता या दोनपैकी कोणत्या कोणाचे माप काढले तर आपल्याला त्याच्यावरून सहज मूळ कोण काढता येतो. म्हणून काय करायचं कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामधला फरक किती राहतो 90चा. 90 म्हणजे किती भाग होणार आहे 5 भाग होणार आहे. आणि याच्यामधला एक कोण गुणोत्तर घेऊन घेऊ कोटी कोणाचं किती 4, म्हणजे 90 भागेला 4 गुणिला 5, 90 भागेला 5 गुणिला 4. बघा 5 1 5, 5 18 90, काय शिल्लक राहिलं 18 गुणिला 4, 18 चौक किती होते 72. 72 काय भेटला रे आपल्याला कोटी कोण, कारण की कोटी कोणाचं या ठिकाणी आपण गुणोत्तर घेतलं 72 अंश भेटलं कोटी कोणाचे माप. 72 अंश काढायचं आपल्याला मूळ कोण. कोटी कोण आणि मूळ कोण यांच्यामधली बेरीज नेहमी किती राहते 90 अंश. म्हणून या ठिकाणी बघा 90 अंश वजा कोटी कोणाचे माप घेतले 72, म्हणून या ठिकाणी जर 72 वजा केले भेटते आपल्याला मूळ कोणाचे माप. 10तून 2 गेले 8, 7 आणि 1 किती झाले 8, 9तून 8 गेला किती 18, म्हणजे बघा 18 अंश होणार मूळ कोणाचे माप. बघा ऑप्शन मध्ये 3 नंबर दिले आपल्याला 18 अंश. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर होणार. बघा मित्रांनो या पद्धतीने आजचं सेशन राहिलेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की मूळ कोण किंवा पूरक कोण किंवा कोटी कोण, पूरक कोण आणि कोटी कोण यामध्ये नेहमी विद्यार्थ्यांना संभ्रम राहतो. सर्व कन्सेप्टवरती हा खेळ राहिलेला आहे. कन्सेप्ट तुम्ही बरोबर करा, एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला आणखी भूमितीवरती कोणताही व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की सर आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.